मुलगी, तू रडत का आहेस रे? मुलगा, मी आजपर्यंत पचापच नाही केलं. मुलगी, घे आता कर मग पचापच, हे घे तेलाची बाटली. पचापच झाल्यावर मुलगी, तू हसत का आहेस? मुलगा, कारण मी असंच रडून रडून सगळी कॉलनी पचापच मारून काढली आहे. तुम्ही किती पण बॉडी बनवा, शेवटी पपईला आपल्या केळानेच पचापच करायचं आहे. बघा बगीचा कार्यक्रम झाल्यावर ती, तू मला पहिल्या भेटीतच कसं काय पसंत केलं? मी, जेव्हा तू कांदा पोहे द्यायला खाली वाकली होतीस तेव्हा तुझे मोठे बॉल बघून मला तू पसंत पडली. सर्वांसोबत चांगले वागा, कारण ज्या टॉवेलची एक बाजू तुमचं ढुंगण पुसू शकते ते कधी तर तुमचं तोंडसुद्धा पुसेल. राजेश, पचापच करताना बायको, मज्जा आली का नाही? राजेश, हां, मला तर खूप मजा आली. बायको, शॉट काढताना उठला होता का तुमचा पण? मला तर काहीच फील नाही झालं. नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदाच सासूरवाडीला जातो. दिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो, इथे काही टाइमपास करायला आहे का? गावातला, एक होती ती पण तुम्ही नेली. आजकाल काही मुलांचे फेसबुक स्टेटस, एक सांगू का, तू नको भिजत जाऊ पावसात, मला नाही आवडत तुला कोणी स्पर्श केलेला माझ्याशिवाय. गाव पचापच करून गेलंय तिला एडपटा, आणि तू स्पर्शाचं घेऊन बसलायस खुळ्या केळाच्या. जीभ ही जगात सगळ्यात ताकदवान हत्यार आहे. चुकीच्या ठिकाणी गेली तर हात उचलला जातो, भांडणं होतात, आणि 3 इंच फटीवर गेली तर पाये उचलले जातात. नुसती पचापच सुरू होते. ती आली होती नळावर पाणी भरायला, भरलेला हंडा उचलायला खाली वाकली आणि मला तिचे मोठे बॉल दिसले. माझं काय चुकलं? कलिंगडवालीला म्हटलं, थोडं फाकून दाखवा, आतून लाल आहे का बघतो. फेकून मारलं एडपटीनं. सरकारी नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू. साहेब, तू अपंग आहेस का? गण्या, हो, माझ्या दोन्ही गोट्या बॉम्ब ब्लास्टमध्ये गेल्या. साहेब, ठीक आहे, तू उद्यापासून कामावर येऊ शकतोस. कामाची वेळ 9 ते 5, पण तू 11 वाजता येऊ शकतोस. गण्या, 11ला का? साहेब, आम्ही 9 वाजता येऊन 2 तास गोट्याच खाजवत असतो. तू लवकर येऊन काय करणार? या जगात कोण कोणाला समजून घेत नाही, फक्त गुगलच सर्वांना समजून घेतं. एक्स टाईप करून पुढे काहीतरी टाईप करा, गुगलला बरोबर समजतं की
हा झवाडा आहे, याला बीपीची गरज आहे. काय येडपट, एकीकडे लोक काय भारी भारी पुस्तकं वाचतात, बिल गेट्सची, थॉमस एडिसनची, आणि आपले लोक वाचतात मासिक पाळीमध्ये कसा घ्याल सेक्सचा आनंद. आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. मी काही विचारायच्या आधीच तिने विचारलं, तू सध्या काय करतोस? मीही भोळेपणानं सांगून टाकलं, मुलांचा अभ्यास घेतो, किराणा दळण भाजी आणतो, बायकोची बोलणंही खातो आणि नोकरीही करतो. हे ऐकून ती खूप भावूक झाली आणि म्हणाली, तुलाच हो म्हणायला हवं होतं रे, तुझ्याकडूनच पचापच मारून घ्यायचं होतं. मुलगी, चल पचापच करूया तेल लावून. मुलगा, नको. मुलगी, का? मुलगा, कंडम नाहीये. मुलगी, तुझं तर रोजच आहे येडपटा, लॅमिनेशन करून घे तुझ्या केळ्याला. मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते. बाजूला बसलेली शेजारीण म्हणते, अगदी बापासारखं चोखतो. पुरुष हे बुटाच्या लेससारखे असतात, गाठ बसण्यापूर्वी अनेक भोकातून आत बाहेर करून आलेले असतात. मी तर तिचा कधी टिकटॉकवरचा व्हिडिओ पण बघितला नव्हता, पण काल डायरेक्ट पचापचवाला व्हिडिओ बघितल्यावर मन तृप्त झाले. प्राचीन काळात आपण महान का होतो? कारण तेव्हा प्रत्येक माणसाच्या मुठीमध्ये तलवार असायची, केळ नाही.